हा, लेट स्टार्ट न्यूमेरिकल. काय म्हणलंय बघा, इन द गिवन सर्किट पॉइंट ए बी सी आर ऍट 70 व्होल्ट. आता एचं व्होल्टेज किती आहे? व्हीए. एस मार्क करा, व्हीएचं व्होल्टेज दिलंय एस व्हीए दिलंय 70 व्होल्ट. इज इट राईट? हा. देन बीचं व्होल्टेज किती आहे? व्हीचं व्हीबी 0 व्होल्ट, बरोबर. अँड व्हीसी इज 10 व्होल्ट. इज इट राईट? हा. आणि ऑप्शन काय विचारले बघा, हे आहे पॉइंट डी विल बी ऍट पोटेन्शियल 60 व्होल्ट. मग पॉइंट डीचं व्होल्टेज हे ऑप्शन मध्ये फाइंड करायचं. इज इट राईट? हे पहिलं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन पॉइंट डीचं व्होल्टेज आहे. तिसरं ऑप्शन काय? करंट इन पाथ एडी डीबी अँड डीसी, आणि ते रेशो फॉर्म मध्ये दिलंय. म्हणजे ऑप्शन मध्ये सुद्धा दोन आहेत. मी फक्त व्होल्टेज पॉइंट सॉल्व्ह होते काय? तर नाही. म्हणजे करंट फाइंड करायला पाहिजे. करंट फार इझी आहे कम्पेअर करणं. मला सांगा, विच इज ॲट हाय पोटेन्शियल? ह्यामध्ये पोटेन्शियल कोणाचं जास्त आहे? ए पॉइंट. आणि दुसऱ्या दोन्ही पॉइंटचं पोटेन्शियल काय? मग मेन करंट कोण देणार? म्हणून I1 मार्क करा. याला I1 म्हणे, बरोबर. मेन करंट आहे तो, आणि तो डिवाइड झाला ह्या दोन मध्ये. ह्याला I2 म्हणूया आणि याला I3 म्हणूया. मग हिंट काय याची? की जास्त करंट कुठला असतं? मेन करंट आहे ना. मग ऑप्शन सी एंड डी बघितला तर जास्त करंट कुठला आहे? IAD हा I1 आहे, तो 3 म्हटलंय. त्यामुळे ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. इज इट क्लिअर? मग हे आपण 100% म्हणू शकत नाही. इज इट क्लिअर? माझ्या ऑब्झर्वेशन काय की डीबीचं रेजिस्टन्स किती आहे? 20 आहे. आणि डीचं रेजिस्टन्स किती आहे? कळतं ना मी काय बोलतोय ते? ओके एव्हरीवन. सर रेजिस्टन्स ऑफ डीबी कमी आहे, त्यामुळे जास्त पार्ट तिकडे जाणार. त्यामुळं डीबी 2 बरोबर आहे आणि डीसी प्रपोर्शन 1 बरोबर आहे. पण ऑप्शन मध्ये व्होल्टेज सुद्धा आहे का नाही? फक्त करंटवर नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला प्रॉपरली एक थेरीनं सॉल्व्ह करूया. मग थेरीनं सॉल्व्ह करायचं काय करायचं आहे? यस, केसीएल जर अप्लाय केला आपण, वेन वी अप्लाय केसीएल, यस केसीएल अप्लाय केलं तर इनकमिंग काय? I1. केसीएल ऍट विच पॉइंट? डी. यस, I1 इज इक्वल टू व्हॉट? I2 plus I3. Is it right? Let's say equation 1. घ्या. टेक्निक देऊ तुम्हाला सॉल्व्ह करायचं अनदर वेनं. रेडी एव्हरीवन? फार महत्वाचा आहे. आता हा प्रॉब्लेम फार महत्वाचा आहे. वेगळं कुलकर्णी क्लिअर करा, व्यवस्थित क्लिअर करा. आता मला सांगा, ओम्स लॉ फॉर करंट काय असतो? ओम्स लॉ फॉर करंट व्ही अपॉन रेजिस्टन्स. इज इट राईट? व्ही बाय आर हा करंट लॉ आहे ना. सॉरी, बाय ओम्स लॉ करंटचा फॉर्म्युला काय नाही? I इज इक्वल टू व्हॉट? व्ही बाय आर. आपल्याला करंटचा फॉर्म्युला लिहायचा आहे. इज इट क्लिअर? ह्यामध्ये काय डाऊट आहे? I1 I2 प्लस I3. आता लक्ष द्या, I1 कुठल्या ब्रँच मध्ये फ्लो होतोय? ए. हायर पोटेन्शियल VA, हायर आहे की नाही? करंट ऑलवेज गोज फ्रॉम हायर पोटेन्शियल VA टू लोअर पोटेन्शियल VD डिवाइड बाय रेजिस्टन्स किती आहे त्याचा? 10. हे काल तुम्हाला
मी I1 ची व्हॅल्यू लिहिली. पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड बाय व्हॉट? करंट. रेजिस्टन्स. I इज इक्वल टू V बाय R. मला सांगा I2 ची व्हॅल्यू काय येईल? एक मिनिट ऐका आणि मला लिहा. ही स्टेप सगळ्यात महत्वाची. I2 ची व्हॅल्यू काय येईल? I2 कुठून जातोय? V पासून V कडे. इज इट राईट? म्हणजे D ऍट हायर पोटेन्शियल आहे, म्हणून VD मायनस VB डिवाइड बाय व्हॉट? त्या ब्रँचचा रेजिस्टन्स किती आहे? 20. ही I2 ची व्हॅल्यू. इज इट राईट? I3 किती असेल सांगा बघा आता. तुम्ही सांगा. I3 सांगा मला. हायर VD लोअर VC डिवाइड बाय रेजिस्टन्स किती? 30. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? हे कसं लिहिलं? आफ्टर दॅट मॅथमॅटिकली सॉल्व्ह फक्त करायचं. I1 I2 इक्वल I3 व्हॅल्यू लिहित बसलो नाही, डायरेक्टली सॉल्व्ह करवलं आपण. आणि डायरेक्टच सॉल्व्ह करायची ही मेथड असते. वेळ नसतो आपल्याला, असतोय काय? नाही. करा सॉल्व्ह आता. VA 70 मायनस V डिवाइड बाय 10. VD आहे V मायनस 0 डिवाइड बाय 20. आणि दिस वन इज V मायनस 10. तुम्ही थोडं हुशार आहे. सॉल्व्ह युअर सेल्फ साठी 3. हे कसं आलं कळालं सगळ्यांना? बाय ओम्स लॉ. I इज इक्वल टू व्हॉट? V बाय R. आता मी परत 0 गेट कॅन्सल. इज इट राईट? प्रत्येक टर्मला 0 गेट कॅन्सल. आणि मी प्रत्येक टर्मला 6 न ह्या इक्वेशनला मी 6 न मल्टिप्लाय करतो बघा. आय एम गोइंग टू मल्टिप्लाय विथ 6. इक्वेशन मल्टिप्लाय विथ 6. प्रत्येक टर्मला. मग पहिल्यांदा इथं 6 70 मायनस V 6V by 2 and 6V minus 10 by 3. कळालं सगळ्यांना? आता इनसाइड मल्टिप्लाय 7 6 जा कॅल्क्युलेशन बघा बरोबर आहे काय? ओके इज इक्वल टू 3V. इज इट राईट? 3V प्लस हे 2 झालं 2V मायनस 20. कळालं कसं काय? 3 1 चा 3 2 चा 2V मायनस 20. इज इट राईट? आता एका साईडला V घ्या 420 मायनस प्लस 20 झालं लेफ्ट साईडला. बरोबर आहे? हे 5V प्लस 5V प्लस 6V. कसं आलं का आलं? ओके इट इज 440 इज इक्वल टू 11V. सो V किती आलं? 440 डिवाइड बाय 11 किती आलं? V इज 40 व्होल्ट. म्हणजे VD आलं 40 व्होल्ट. प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. का आलं तर सॉल्व्ह केलं? आलं 40 व्होल्ट तुमचं? गुड. एव्हरीवन इथपर्यंत सॉल्व्ह झालं? मग ऑप्शन बरोबर आहे काय बघा? नाही, ए च बरोबर नाही आणि बी च काय रॉंग आहे. कारण ए 60 बी आहे 20 आणि आपला आन्सर आलाय 4. इज इट क्लिअर? मग आपण करंट कडे जायला पाहिजे. आता करंट फाइंड करूया. I1 I2 I3 सगळं तुम्हाला माहित आहे बरोबर ना? मग तुम्ही I2 आणि I3 फाइंड करा. I2 प्लस I3 इज व्हॉट? I1. इज इट क्लिअर? तिन्ही करंट फाइंड डायरेक्ट करा काय गरज नाही आहे. तुम्हाला पाटील कळालं कसं सॉल्व्ह केलं? ह्यामधलं अंडरस्टँडिंग एवढंच होतं. ह्या 2 स्टेप. हा करंट लॉ आहे आणि करंट कसा लिहिला ते कळालं. आता ह्यामधलं फक्त I2 I3 फाइंड करा. बाकी काय फाइंड करू? I1 प्लस I2 इज I2 प्लस I3 इज I1. I2 कोणी फाइंड केलं? I2 किती आलं? इट इज
I2 बाय फॉर्म्युला किती आहे? V बाय 20. इट इज V मायनस 0 बाय 20 असा फॉर्म्युला होता. इज इट राईट? I2 चा म्हणजे 40 बाय 20 किती आलं? 2 एम्पियर. आणि I3 चा फॉर्म्युला किती आहे बघा, सांगा मला बेसिक मध्ये. इट इज V मायनस 10 डिवाइड बाय 20. इज इट राईट? डिवाइड बाय रेजिस्टन्स किती आहे? 30. म्हणजे इट इज 40 मायनस 10 बाय 30. मी किती आलं? 1 एम्पियर. अँड I1 किती येणार? I2 प्लस I3 म्हणजे हाऊ मच? 3 एम्पियर. त्यामुळं दे आर इन रेशो ऑफ 3:2 व्हॉट? 1. तेव्हा ऑप्शन करेक्ट कुठलं? यस. एडी म्हणजे कुठला करंट आहे? एडी म्हणजे I1, बरोबर आहे ना? देन डीबी म्हणजे I2 अँड करंट थ्रू DC म्हणजे I3. सो करेक्ट ऑप्शन इज D. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? ओके, यामध्ये कोणाला डाऊट आहे?